हालेलुया. चला माझ्या प्रियानो, ही वेळ आहे परमेश्वराची स्तुती आराधना करण्याची, त्याला गौरव देण्याची. तर आपण सर्वजण मिळून जिवंत परमेश्वराची स्तुती करूयात, त्याला गौरव देऊयात माझ्या प्रियानो. हालेलुया. हो धन्यवाद येशू राजा. आम्ही तुझे आभार मानतो प्रभू, कारण तू आमच्या जीवनात आला, आमचं जीवन बदललं माझ्या राजा. अद्भुत जीवन तू आम्हाला दिलंस परमेश्वरा. तुला मी गौरव देतो माझ्या परमेश्वरा. हो धन्यवाद येशू राजा. तू महान आहेस परमेश्वर, तू परिवर्तन करणारा परमेश्वर. तुला धन्यवाद देतो. जिंदगी मेरी बदल गई जब से मसीह को पाया है, खिल गई है कलियां नई, यीशु बहार लाया है। जिंदगी मेरी बदल गई जब से मसीह को पाया है. हो बाप्पा, खरोखर तू आला आमच्या जीवनात, आमचं जीवन बदलून गेलं माझ्याबरोबर. त्या नवीन जीवनासाठी तुला धन्यवाद, तुझे आभार मानतो. जीवन है क्या पल ही दो पल का, किसने है जाना होगा क्या कल का. जीवन है क्या पल ही दो पल का, किसने है जाना होगा क्या कल का. घड़ियां सुनहरी फिर न लौटेगी, मुक्ति और जीवन को आया है. घड़ियां सुनहरी फिर न लौटेगी, मुक्ति और जीवन बुलाया है. जिंदगी मेरी बदल गई जब से मसीह को पाया है, खिल गई है कलियां नई, यीशु बहार लाया है. जिंदगी मेरी बदल गई जब से मसीह को पाया है. धन्यवाद. तू आमच्या मार्गांमध्ये बनतो, तू आमचा रक्षक बनतो, तू आमचं दर्शक बनतो. म्हणून तुला धन्यवाद येशू राजा. तू आमच्या सोबत आमच्या राहतो. तुला विचारतो. मार्ग में हमारे वो दर्शक रहेगा, कदम डगमगाए तो हाथ बढ़ाएगा. मार्ग में हमारे वो दर्शक रहेगा, कदम डगमगाए तो हाथ वो थामेगा. भटके हुओं को राह दिखाने इस धरती पर वो आया है. भटके हुओं को राह दिखाने इस धरती पर वो आया है. जिंदगी मेरी बदल गई जब से मसीह को पाया है, खिल गई है कलियां नई, यीशु बहार लाया है. जिंदगी मेरी बदल गई जब से मसीह को पाया है. धन्यवाद येशू राजा. तू आमची जीवनाची भाकर आहेस, तू आमचा अमृत जल आहेस प्रभू राजा. तुला मी उंचावतो प्रभू परमेश्वर. तुझ्यामध्ये परमेश्वर परिपूर्णतेचा आनंद आहे माझ्या राजा. धन्यवाद येशू. जीवन की रोटी और अमृत जल को कैसे भरपूरी से देता हो हमको. जीवन की रोटी और अमृत जल को कैसे भरपूरी से देता हो हमको. लहू बहाकर पाप हमारा प्यारे प्रभु ने उठाया है. लहू बहाकर पाप हमारा प्यारे प्रभु ने उठाया है. जिंदगी मेरी बदल गई जब से मसीह को पाया है, खिल गई है कलियां नई, यीशु बहार लाया है. जिंदगी मेरी बदल गई जब से मसीह को पाया है. धन्यवाद येशू.
होय परमेश्वर, तुला आम्ही तुझ्या जीवनामध्ये आलो, तू आमच्या जीवनात आला प्रभूजी, आमचं जीवन बदललं प्रभूजी. तुला धन्यवाद परमेश्वर की तू आम्हाला निवडलंस परमेश्वर. तू आम्हाला परमेश्वर, आम्ही पूर्ण जगामध्ये हरवलेला असताना तू आम्हाला शोधून काढलंस परमेश्वर. आम्ही खाली घसरून जात असताना, पडत असताना तू आमचा हात परमेश्वर धरून तू आम्हाला तुला धन्यवाद. सर्व गौरव तुला प्रभूजी, सर्व मान महिमा सन्मान तुलाच प्रभूजी. धन्यवाद देऊन परमेश्वर ही प्रार्थना विनंती येशूच्याच नावात मागतो म्हणतोय. प्रेज द लॉर्ड. आज आपल्यामध्ये फार अद्भुत साक्ष आहे. आनंदनगर या एरियामधून इटकट कुटुंबाची साक्ष आपण ऐकूयात की देवपणे त्यांच्या जीवनात किती अद्भुत रीतीने कार्य केले. आणि सर्व गौरव. प्रेज द लॉर्ड. माझ्या मम्मीची अशी साक्ष आहे की आम्ही प्रार्थनेला पहिला व्यवस्थित बसत नव्हतो, कधी आम्ही वेळेवर प्रार्थना वगैरे करत नव्हतो. परंतु जेव्हापासून पास्टरांनी उपासनाने प्रार्थना चालू केली आहे, उपासनाने प्रार्थना चालू केल्यापासून तेव्हापासून आम्ही प्रार्थनेत वाढत आहोत. त्याद्वारे आमच्या घरामध्ये वेगवेगळे आशीर्वाद मोकळे होत आहेत. आणि माझी मम्मी 2 महिन्यापासून झालं घरीच आहे, ती कामाला वगैरे काही जात नाही. परंतु देव त्याच्या लेकरांना कधी कोणत्या गोष्टीची कमी पडू देत नाही. सगळ्या गोष्टींमध्ये तो भरभरून आशीर्वादित करत असतो. त्याद्वारेच माझ्या मम्मीचे 2 महिन्यापासून पेमेंट सगळे चालू आहेत. कोणीही पेमेंट कापलेलं नाही आहे. पेमेंट वेळेवर मिळत आहे आणि घरी बसून देखील देव सगळ्या गोष्टी आम्हाला व्यवस्थितपणे पुरवत आहे. आणि तसे दुसरी अजून एक साक्ष आहे की आमच्या घरामध्ये खूप भांडणं वगैरे चालू होती. माझे वडील खूप भांडणं करत होते, परंतु आम्ही पास्टरला मेसेज केला होता की आमच्या घरात असा प्रॉब्लेम आहे म्हणून. पास्टरने तेव्हा प्रार्थना केली, तेव्हापासून आमच्या घरामध्ये कोणते भांडण नाही किंवा काही नाही. तेव्हापासून सगळं वातावरण घरात शांत आहे. म्हणून देवाला कोटी कोटी धन्यवाद. पास्टरांचे देखील आम्ही आभार मानतो. त्यांच्यामुळे आम्ही प्रार्थनेमध्ये वाढत आहोत, आमच्या आत्मिक जीवनामध्ये आम्ही वाढत आहोत. म्हणून कोटी कोटी धन्यवाद. देवाला कोटी कोटी धन्यवाद. त्याचा सगळा गौरव प्रभू येशूला देते, कारण की तो वेगवेगळे कार्य आमच्या जीवनामध्ये तो करत आहे. म्हणून देवाला प्रेज द लॉर्ड. माझी अशी साक्ष आहे की मी मागच्या आठवड्यामध्ये खूप आजारी होते. मला ताप वगैरे खूप येत होता आणि दवाखाने वगैरे सगळं बंद असल्यामुळे मला डॉक्टरांकडे पण जाता येत नव्हतं. मग मी डॉक्टरांना फोन करून गोळ्या घेतला. त्या गोळ्याने देखील मला कमी होत नव्हतं आणि म्हणजे सारखं ताप चढायचा वगैरे सगळं आम्ही खूप घाबरून गेलो होतो, कारण की दवाखाना वगैरे सगळ्या बंद आणि ताप काही कमी होत नव्हता आणि त्रास वगैरे खूप होत होता. मला चक्कर वगैरे खूप येत होती. त्यामुळे मग मला अचानकच फिटचा त्रास व्हायला लागला मागच्या शनिवारी. तर मागच्या शनिवारी मी पास्टरांना फोन केला होता. पास्टरांनी माझ्यासाठी प्रार्थना केली. तेव्हापासून मला म्हणजे पूर्ण आरोग्य मिळालेलं आहे. तेव्हापासून मला ताप नाही, काही नाही, फिटचा वगैरे काहीच त्रास होत नाही. सर्व गौरव येशूला देते, कारण की मला त्या आजारातून बाहेर काढलं नाही. लॉर्ड प्रियांनो, पाहिलं आपला परमेश्वर किती अद्भुत परमेश्वर आहे. आपण पाहिलं की लॉकडाऊनमध्ये आंटींना परमेश्वराने किती सुंदर रीतीने सांभाळलं. त्यांच्या घरात कशा प्रकारे शांती आली आणि त्यांनी पास्टरांच्या प्रार्थनेद्वारे किती सुंदर रीतीने परमेश्वर त्यांना आशीर्वादित केलं. आणि बहिणीच्या जीवनात पण देवबाप्पाने किती सुंदर असं आरोग्य दिलं डॉक्टर नसतानाही. म्हणून आपण सर्व गौरव प्रभू येशूला देऊयात की परमेश्वर पास्टरांचा वापर करून घेत आहे आणि सर्व कुटुंबाला त्यांच्या घरी जाऊन परमेश्वर आशीर्वादित करत आहे. म्हणून सारा गौरव. प्रेज द लॉर्ड. या प्रियांनो, आता ही वेळ आहे वचनाकडे वळण्याची. तर आपण सर्वजण आपल्यामध्ये आपले रेव्हरन्स पास्टर लिनलदास उपस्थित आहेत. तर आपण सर्वजण वचनाकडे आपलं कान लावूया आणि त्याचं स्वागत करूया. Praise the Lord. हालेलुया. So my dear brothers and sisters, तर माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, it's glad to come and share the word of God to you all. आणि हे फार आनंद आहे की तुम्हापर्यंत येऊन तुमच्यापर्यंत देवाचा शब्द गाजवतो. Amen. And I really thank you that you all are watching and you are growing in the word of God. आम्ही तुम्ही सर्वांचे आभारी आहे, कारण की तुम्ही सर्वच देवाचा शब्द पाहताय, त्याच्यामध्ये वाढतही आहात. So you all just look to God, close eyes and look to God. तर आपण सगळे डोळे बंद करून देवाकडे पाहूया. Precious loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय पित्या, week after week you are teaching us the deeper of our lives, O Master. प्रत्येक आठवड्यामागून आठवडे तू आम्हाला आमच्या जीवनातल्या खोलवर गोष्टी तू शिकवत Lord, I आहेस. pray once again you speak right now. प्रभू, मी प्रार्थना करतो तू पुन्हा एकदा आम्हाला शिकव. Last week you taught us something different. Once again, speak us this week more depth of our life, O Master. आणि गेल्या आठवड्यात प्रभूजी तू आम्हाला वेगळं असं शिकवलंस आणि या आठवड्यात तू आम्हाला अजून खोलवर तू घेऊन We जा. all are ready to learn from you. आम्ही तुझ्यापासून शिकण्यासाठी तयार आहोत. Help us, Holy Spirit. पवित्र आत्मा आम्हाला मदत Help us, कर. everyone. पवित्र आत्मा प्रत्येकास Everybody मदत was कर. watching and hearing. Everybody, Lord, help the Master. पवित्र आत्मा जे कोणी पाहत आहे, ऐकत आहे, त्या प्रत्येकास तू मदत कर. Help us. मदत कर. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. All glory to you, Lord. सर्व गौरव तुला प्रभू. 6:30 peace in the land of Jerusalem. स्तोत्रसहित 122:6 प्रमाणे तुझी शांती सदैव यरूशलेममध्ये. Thank you. धन्यवाद प्रभू. In Jesus' name I pray. येशूच्याच नावात मी प्रार्थना. Praise the Lord. हालेलुया. So are you हालेलुया. So are you all ready to receive the word
from the Lord. तर तुम्ही सर्व तयार आहात की त्याचं वचन स्वीकारण्यासाठी? Amen. So I'm really that gives a great immense and the joy that the last week the message of the youth also could come up very good, and also in all those who have watched, I believe the good results are coming in the people's life. जसं मोठा आनंद येत आहे माझ्या प्रिय, तुम्ही गेल्या आठवड्यात देखील संदेश ऐकला आणि जे आपले युथ पण जे युवक आहेत ते देखील आता देवाच्या वचनामध्ये वर येत आहेत. Oh, hallelujah. Amen. Praise the Lord. Hallelujah. So my dear people, it's very important to learn from the word of God. आणि हे फार महत्त्वाचं आहे देवाच्या शब्दातून शिकणे. Amen. That we are in the 19th verse. तर आपण 19व वचन पाहत होतो. Why did not obey the voice of the Lord? Why did you pounce on the spoil to do what was evil in the sight of the Lord? तुम्ही परमेश्वराचा शब्द तू का ऐकला नाही, जे लुटीवर झडप घालून परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते तू का केलंस? Amen. Amen. Now we'll go more little further. तर आपण अजून थोडं पुढे खोलवर Amen. जाऊया. Now here in the 20th verse, 20व वचन it सांगतो. says, and Saul said to Samuel, I have obeyed the voice of the Lord. I have gone on the mission on which the Lord sent me. I have brought Agag and the king Amalek, for I have devoted the Amalekites to destruction. आणि 20व्या वचनामध्ये सांगत आहे की शौल शमूएलच म्हणाला, मी तर परमेश्वराचा शब्द पाळला आहे. परमेश्वराने मला पाठवले त्या मार्गाने मी गेलो आणि अमालेकांचा अगदी संहार करून त्याचा राजा अगाग यास घेऊन आलो आहे. Amen. Amen. And also it says, but the people took of the spoil. It says, but what Saul says, but the people took the spoil. आणि त्या या ठिकाणी शौल काय म्हणाला की लोकांनी ते उत्तम उत्तम वस्तू आणली. Amen. They took the sheep, the oxen, the beasts of the things, devoted destruction to sacrifice the Lord your God for the Gilgal, for the word of God says. आणि मेंढरे व गुरे ही तुझा देव परमेश्वर यास गिलगाल येथे यज्ञ करण्यासाठी राखून ठेवली आहे. See, a person, when God gives a person a word, how can he listen to anybody, my dear people? आणि ज्यावेळेस परमेश्वर जर शब्द देतो मग तो एखादी व्यक्ती दुसऱ्या कोणाचं कसं ऐकू शकतो? Because here already God gave a word to Samuel, but here it says, Saul said, but the people took of the spoil. Hallelujah. जर या ठिकाणी परमेश्वराने शमूएल संदेशाद्वारे अगोदर शब्द दिला होता शौलाला, पण तरी पण तो काय म्हणते की लोकांनी हे केलं. Amen. People took of the spoil, sheep, oxen, and the best of the things for devoted to the destruction. की लोकांनी लूट आणली तिथून, जे म्हणजे उत्तम मेंढरे व गुरे जे आहे ते परमेश्वराला यज्ञ करण्यासाठी. Amen. Why? To give sacrifice to the Lord, my dear people. परमेश्वराला यज्ञ See, देण्यासाठी. my dear people, if God has given the word for us, my dear people, we need to apply the word fully. We should not have anything, any hindrance in the word of God, or any things which contrary to that word of God, or any people saying to the word of God, my dear people. जर परमेश्वर आपल्याला देवाचं वचन किंवा शब्द जो दिलेला आहे माझ्यापर्यंत आपल्या जीवनात आपण लागू केला पाहिजे, तर दुसरा किंवा तिसरा व्यक्ती आपल्यामध्ये ते अडखळ असं बनू नये. I mean, that is why I told you the last week, my dear people, the trick. The trick, the devil through the people made a trick to the Saul. Like, see, if God has chosen you king over Israel and to bring the Amalek into the destruction because they went gone against to the Israel people, he might obey. But why he has to listen to the people to spoil, to all the sheep and oxen, everything to destruction, my dear people. जसं आपण शौलाच्या जीवनातून पाहतो की परमेश्वर अगोदर काय म्हणत होतं की अमालेकांचा पूर्णपणे संहार कर, पण त्याने काय केलं, अमालेकाला आणलं आणि त्याचसोबत त्या ठिकाणी काय केलं, त्याने राजाला आणलं सोबत आणि सर्व गुरेढोरे देखील आणले. म्हणजे त्याने परमेश्वराचं पूर्णपणे ऐकलं नाही, म्हणजे सैतानाची युक्ती. Amen. Why we need to listen, my dear people? म्हणजे आपण का ऐकलं See, पाहिजे? that is why, my dear people, many a times in our life, we are born to listen somebody who is like growing in the Lord, but not superior in the Lord, my dear people. म्हणजे जसं अनेक वेळेला आपण काय ऐकलं पाहिजे की जसं कोणी प्रभूमध्ये वाढतोय पण तो पूर्णपणे वाढलेला नाही. Amen. And we easily go into the tricks of that person, my dear people, in our lives. आणि कदाचित त्या व्यक्तीद्वारे पण आपल्या जीवनामध्ये ते म्हणजे युक्ती येत असते. Amen. Whom we need to listen? First, we need to learn to the word of God. And second thing, when the word of God comes, from whom the word of God comes, and the word of God really brings that blessings to that person's life,
then we need to know, yes, that the word of God is superior, my dear people, to receive the word and we apply in our lives, my dear people. आणि सर्वात प्रथम आपल्याला हे कळलं पाहिजे की आपण शब्द कोणाचा ऐकला पाहिजे. जर परमेश्वराचा जो शब्द आपल्यापर्यंत येतोय तो कोणाद्वारे येतोय आणि त्यांच्याद्वारे जास्त शब्द येत असेल आपल्या जीवनात त्याचे आशीर्वाद येत आहेत का, काय प्रभाव पडतोय हे आपल्याला So कळलं many a पाहिजे. time we listen to many people, my dear people. कारण अनेक वेळा आपण अनेक लोकांचं ऐकतो. Amen. Yes, they might sing good, but my dear people, are they applying the certain things of the Bible? We need to understand, my dear people. जसं आपण ऐकतो हो ते बरोबर पण असतील, पण आपण हे पाहिलं पाहिजे की ते बायबलला लागून आहेत का त्या Amen. गोष्टी. Many times they will only the word for the saying they will say, but their life will not as to the word of God, my dear people. तसं अनेक वेळा ते बोलतात ते खरं, पण तसं देवाच्या वचनाला लागून ते नसतं. Amen. That is why, my dear people, you have to like see, my dear people, how the blessing stored, my dear, how the person when the word of God, he really he's changed, he's being a giver, my dear people, or giver and taker of, my dear people. म्हणजे देवाचा शब्द त्याच्यापर्यंत येतो म्हणजे ती व्यक्ती जी बदललेली आहे का, म्हणजे देणारी आहे किंवा की ती घेणारी आहे. Amen. So we need to check all things, my dear people. That is why many people come across of my life, my dear people, and I check them also, my dear people. A person really is grown up, my dear people, or he need to grow in the spiritual life. आणि माझ्या जीवनामध्ये असे अनेक प्रकारचे लोक आले तर मी नेहमी पाहत असतो की ती व्यक्ती खरोखर वाढलेली आहे का किंवा त्याची अजून वाढ होत आहे. Amen. And if I try to push also with that person to like correct the person or to grow, my dear people, if I could see that person is not in the real presentable, acceptable to that word which I am giving, then 1 or 2 or 3 times, then I see, I feel in my spirit that that person is not in the receiving mode, my dear people. आणि जरी मी त्या व्यक्तीला असं पाठिंबा देतो आणि म्हणतो की नाही तू हे कर, प्रार्थना कर वगैरे, पण जर मी पाहतो हेही पाहतो की एकदा दोनदा तीनदा मी बोलून झाले पण ती व्यक्ती स्वतःला ती घेत नसेल तर मी ते सोडून देतो. So I coming to one conclusion. Come on, leave it for some time, my dear people, that he may understand the truthness of the word of God, my dear people, and what the word comes from the man of God, for the servant of God, my dear people. आणि मग मी काही काळांसाठी त्याला मी सोडून देतो की त्याला समजू देत की देवाचा शब्द म्हणजे त्याच्या सेवकाद्वारे काय येत आणि काय See, सांगायचं. most important thing we need to learn, my dear people, when we see Jesus Christ on the cross of Calvary. म्हणजे सर्वात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे जे प्रभू येशू ख्रिस्त कालवरीच्या वधस्तंभावर Amen. होता, He died for our sins, my dear people, तो आपल्या पापांसाठी for मेला, our condemnations, तो आपल्या दंडात्यासाठी for our मेला, pride, आपल्या for गर्वासाठी, all things. You just counted all things. He took on the cross and he hung on the cross, my dear people. म्हणजे आपल्या जगातल्या प्रत्येक गोष्टीसाठी तो वधस्तंभावरती Amen. खेळला But गेला. my dear people, are we all examine ourselves, my dear people, that what Jesus did on the cross? Are we examining this is for me what Jesus did on the cross? तर आपण स्वतःला तपासून पाहतो का की जे काही प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती सोसलं ते माझ्यासाठी आहे किंवा काय आहे ते असं आपण विचार केला Amen. पाहिजे. We need to really understand, my dear people, a person. And Paul says, my dear people, आणि म्हणून आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. As Paul says- जसं पौल म्हणाला, Paul says, I am a servant of God, he says. जसं पौल म्हणाला की मी देवाचा सेवक आहे. Amen. I am the servant of God, he says. मी देवाचा सेवक आहे. It's very important. He says, because I know Jesus. I known the Jesus what did on the cross of Calvary. कारण तो काय म्हणाला त्या ठिकाणी की मला ठाऊक आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती काय सोसलं. Amen. If he says, if I have not become a servant, I will not give you the gospel, he says. काय म्हणाला, जर मी सेवक बनलोच नाही तर मी तुमच्यापर्यंत तुम्हाला सुवार्ता देऊ Yes. शकत नाही. To give the gospel, we need to become a servant, my dear people. पण शुभवार्ता गाजवण्यासाठी आपल्याला सेवक बनणं गरजेचं आहे. Amen. So certainly Jesus, when he came down, he came as a servant. He says, what is the Matthew 20, he says, like, Jesus did not come to be served, but to serve, my dear people. जसं मत्तैच्या पुस्तकात काय सांगितले की प्रभू येशू ख्रिस्त स्वतःची सेवा करून घ्यायला आला नाही तर तो सेवा करण्यासाठी So that आला. we have to have a servant's heart, my dear people. म्हणून आपल्यामध्येही ते सेवेचे हृदय If you असलं पाहिजे. have a servant's heart, you can serve anybody, my dear people. जर आपल्या ते सेवेचं हृदय असेल तर आपण कोणाची But a सेवा person करू. who says, oh, I am not a servant, I am a boss, and the people has to listen me, I tell you, he has not have a servant. That means he has not known what Jesus has given that word for us, that he applied, Jesus himself applied, but are we not applying that word in our lives? आणि जर ती व्यक्ती म्हणजे काय करते की म्हणजे त्यांना असं प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःच्या जीवनात प्रत्येक वचन असं म्हणजे लागू केलेलं आहे पण ती व्यक्ती मग स्वतःच्या जीवनात ती लागू करत नाही. Amen? Applying, my dear people. म्हणून ते लागू The करणं person गरजेचं has to आहे. apply. म्हणून व्यक्तीने स्वतःच्या I जीवनात what I लागू do, करावं. I always been telling to you all in the Sundays and wherever I go, when I look to you all, what I look like you all are king and I am your servant, my dear. That is why I can give you the
best to you, my dear people. आणि म्हणून मी जसं कुठेही जातो किंवा रविवारच्या सभेत मला मी नेहमी एकच पाहतो की तुम्ही राजा आहात आणि मी तुमचा सेवक आहे, मला तुम्हाला उत्तम ते द्यायचं I आहे. mean, that is why I said you call anytime. I'm ready to. But I when I pray, I sometimes that I miss, my dear people. But what I'm trying to say you all, have a servant's heart, my dear people. When you have a servant's heart, you will come into the present and easily you can worship God in an easier way, my dear people. आणि जास्त कधी मला बोलवता मी येतो आणि कधी फक्त प्रार्थनेच्या वेळेस तर मला जमत नाही, पण मला सांगण्याचं तात्पर्य काय की जर सेवेचं हृदय सेवकाचं जर हृदय असेल तर आपण देवाची आराधना योग्य It's रीतीने very करू शकतो. important to have a servant's heart, my dear people. म्हणून हे फार महत्वाचं आहे की सेवकाचं That हृदय is why we असेल. need to come into that level, my dear people, as a disciple. We need to know, my dear people, the fruit of that person is bearing good fruit or bad fruit, my dear people. आणि म्हणून हे फार महत्वाचं आहे की ते व्यक्ती जी आहे त्यांचे जे फळ जे आहे ते चांगले आहेत की वाईट आहेत. Amen. If the person, like people started speaking about that person, we need to know that the person is something is wrong, my dear people, or we can see is the downfall of, or the devil has played the trick in his life and the downfall, my dear people. आणि त्या व्यक्तीबद्दल बोलताना आपल्याला समजतं की म्हणजे त्यांचं जे सैतानाने त्यांना कशा प्रकारे खाली खेचलेलं आहे. Amen. And we could see that that person's life has gone down, my dear people. आपल्याला ते दिसून पण येतं की त्यांचं जीवन पूर्णपणे खाली गेलेलं आहे. Amen. But that is why when the things you want to do also, it will always be a contrary to the word of God, my dear people. आणि जरी त्यांना काही करायचं पण असेल तर नेहमी ते देवाच्या शब्दाच्या विरोधात Amen. असतात. And a person when do contrary, he'll always the sin will more affect in his life, my dear people. More he'll go deeper. Why? Because he's not walking to the word of God, my dear people. आणि ज्यावेळेस ते देवाच्या शब्दाच्या विरोधात करतात ते म्हणजे ते देवाला शब्दाला जडून नसतं तर ते नेहमी म्हणजे चुकीचं करतात. Amen. That is why when you go into the further, then Samuel said, as the Lord has delighted in the burnt offering of the sacrifice, as the obeying the voice of the Lord, behold, to obey is better than the sacrifice. आणि म्हणून पुढे वचनात सांगत आहे की तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय, पहा यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे. Oh, see that. What Samuel said, as the Lord has great delight in the burnt offering, he said. काय म्हणत आहे त्या ठिकाणी शमूएल की परमेश्वराला ते होमांनी आनंद मिळतो का. Ananda milto ka. See that, my dear people. Clearly, the man of God, prophet of God, Samuel, speaking to Saul. जो संदेष्ट आहे, जो शमूएल संदेष्ट तो म्हणत आहे त्या ठिकाणी की परमेश्वर त्याच्यातून आनंद मिळतो का. Milto ka. Nahi mai. Amen. आमेन. You will not get. नाही मिळत God will परमेश्वर not delight, my dear people. परमेश्वर ते आवडतच नाही. Amen. But what he says, as obeying the voice of the Lord. पण कशाने परमेश्वर संतोष पावतो, ज्यास आपण त्याचे आज्ञा पालन करतो. Yes. आमेन. As obeying the voice of God, not anybody's voice, my dear people. We need to be very careful, my dear people, whom I am listening, my dear people. आणि दुसऱ्या कोणाच्या व्यक्तींचं ऐकणं नाही तर परमेश्वराचं ऐकून त्यानुसार वागणं, त्याच्यामध्ये परमेश्वराला संतोष होतो. Yes. And it says, you obey the voice of the Lord, behold, obey is better than sacrifice. आणि म्हणून पुढे म्हणाले की तू परमेश्वर शब्द पाळलेला नाहीये तर यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे. If you are not obeying, my dear people, how can the sacrifice be acceptable, my dear people? Simple. जर तुम्ही आज्ञा पालनच करत नाहीये तर त्या ठिकाणी ते यज्ञ कसं काय परमेश्वराला ते ग्रहणीय असेल. Kind know God is alive, God knows He is there, everything He knows, but still He could not give the full offering to God. काहीनाला सर्व माहिती होतं की परमेश्वर जिवंत परमेश्वर आहे, तो अद्भुत आहे, पण तरी त्याने पूर्णतेने त्या ठिकाणी अर्पण आणलं नाही. Obeying important. म्हणून आज्ञा पालन फार महत्वाचे आहे. Abel obeyed, my dear people. आणि हाबेलाने पूर्ण अर्पण आणलं. Amen. So that's why we need to obey. You see, we need to go more to the word of God. When you listen to the word of God and when you start obeying the word of God, I tell you, your life will just turn, my dear people. It will turn in such a way, the people will be, by seeing you, say, oh, this person has changed. Like God has changed his life, my dear people. आणि ज्या तुम्ही देवाचा शब्द ऐकता त्यानुसार वागता म्हणजे आज्ञा पालन करता, त्या आपोआप तुमच्या जीवनामध्ये एक नवीन घडामोडी येतात, नवीन वळण येतात आणि लोक म्हणतात अरे ह्यांच्या जीवनात काहीतरी परमेश्वराने बदल केलेला आहे. For that is what the Bible says, for rebellion is as a sin, as a divination of presumption in the impurity and idolatry. It says, see that. Oh, आणि काय सांगितलेले की पुढे की जो हट्ट व मूर्ती पूजा जे आहे ते एक पातका समान आहे. Amen. For rebellion हट्ट is as a sin of divination. This is. ते देखील का पातकाप्रमाणे आहे. Oh, see that rebellion. That means But- obeying
breaking the commandment of God is a rebellion, he says. म्हणजे देवाची आज्ञा मोडणे म्हणजे बंडखोरी करणे. Oh, hallelujah. See that? That means Samuel is directly saying to Saul that you rebelled against God. Oh, hallelujah. म्हणजे या ठिकाणी शमूएल संदेशात स्पष्टपणे सांगत आहे शौलाला की तू परमेश्वराच्या विरोधात जाऊन तू बंडखोरी Very, केली. very important. हे फार फार महत्वाचं आहे. Be careful. तर काळजीपूर्वक राहा. If you are not obeying, you are rebelling against God. जर तुम्ही देवाच्या आज्ञेत नाहीये याचा अर्थ तुम्ही बंडखोरी करत आहात. Oh, Jesus, hallelujah. आमेन. My dear people, So something much- God is want to teach that you need to not be rebelled against God, my dear people. तर माझ्या प्रियानो परमेश्वर आपल्याला काहीतरी प्रगट करतो म्हणतोय की तुम्ही बंडखोरी करू नका. What he rebelled? काय त्यांनी बंडखोरी केली? What he rebelled? काय बंडखोरी केली? He rebelled against the word of God. तो देवाच्या शब्दाच्या विरोधात गेला. What he says, because you have rejected the word of the Lord, he says. काय सांगितलं की तू देवाच्या शब्दाला तू मान दिला नाही, तू त्याला Oh, पाळलं so नाही. Samuel prophet directly saying, you have rejected, you have rebelled, you have rejected the word of God, you have not obeyed the word of God. काय म्हणाला शमूएल संदेशला की तू देवाच्या शब्दाचं उल्लंघन केलेलं आहे, तू आज्ञा पालन केलं, त्याला नकार तू केलेला आहे. Hallelujah. Amen. आमेन. Many times, my dear people, correction comes, we never take the corrections. अनेक वेळेला आपल्यामध्ये त्या चुकांची जाणीव करून देणारे येतात पण आपण ते घेत I नाही. come across some of the people when I want to I pour my heart, I want to explain, but they back answer me, my dear people. जसं अनेक वेळेला मी अनेकांना सांगत असतो की इथं तुम्ही चुकताय, तर तुम्ही तर बदल करा, पण मला असे उलट उत्तर येतात. And they use such a harsh word. I'm really amazed, my dear people. How can they speak? Because I am thinking good of them, but the person is making him safer that I am perfect, I am not rebelled, but pastor, like pastor, you are saying it is wrong. आणि ती व्यक्तीची समोरची व्यक्ती एवढ्या अशा कडक भाषेमध्ये चुकीच्या शब्दांमध्ये ते प्रत्युत्तर करते. ते स्वतःला त्यांनी म्हणजे स्वतःला ते साबित करण्यासाठी दाखवतात की पास्टर मी बरोबर आहे, तुम्ही चुकीचे Yes, आहे. I've done many things like many times, my dear people, in my life. Like I've said, noticed, my dear people. I have noticed, and I've assumed also that that person is not feared about his speaking back to me, my dear people. आणि मी नेहमी लक्षपूर्वक पाहत असतो की जी व्यक्ती जी आहे ती जे काही शब्द बोलत आहे त्याला त्याची भीती पण वाटत नाही की मी काय आणि कोणाला बोलत Amen. आहे. And that person will always twist his word here and there, mix his word and here and there among everything, and he not knowing what he speaks, my dear people. आणि ती व्यक्ती मग स्वतःला साबित करण्यासाठी मग इकडचं तिकडचं सगळं एकत्र गोंधळ घालते बोलण्यामध्ये आणि त्यांना स्वतःला समजते मी काय बोलत आहे. Amen. आमेन. And it becomes like he like a word is coming, but he rejecting the word, my dear people. याचा अर्थ असा की त्यांच्यापर्यंत शब्द येत आहे पण त्याला ते धिक्कारत आहेत. Counseling is coming, but you're not taking the counseling. सल्ला तर येते पण सल्ला तुम्ही स्वीकारत नाही. Amen. If you're not taking the counseling, see here, the Samuel prophet clearly gave, like, listen to the word of God, Saul. But see what he said, he rejected. Saul rejected the word of the Lord, my dear people. या ठिकाणी शमूएल संदेशात स्पष्ट म्हणलं की परमेश्वराचे म्हणणे ऐक, पण या ठिकाणी शौलाने काय केलं, त्याला ऐकलं नाही, नकार My दिला. dear people, many a times when we speak contrary or speak something against to the word which comes from the servant of God, my dear people, we say, oh, what happens, my dear people? कधी कधी माझ्या प्रियांना आपण देवाच्या सेवकाकडे म्हणजे देवाचा सेवक जो आहे तो परमेश्वर शब्द ज्या आपल्याला तो सांगतो आपण त्याच्या विरोधात जातो. Amen. And we say, oh, I am correct. I'm correct. I'm not done anything wrong, my dear people. आणि ते म्हणतात की आम्ही बरोबर आहे, मी काही चुकीचं केलेलंच नाही. But पण what man of God says here, the Samuel prophet says, because you have rejected the word of the Lord, म्हणजे या ठिकाणी शमूएल संदेशला काय सांगत आहे की तू शब्द न पाळल्यामुळे, because you have rejected the word of God, तू देवाच्या शब्दाला नकार दिल्यामुळे he has also rejected you from the king. Oh, hallelujah. आणि म्हणून परमेश्वराने तुला राजा म्हणून तुझा नकार केलेला आहे. See that? It's not I am saying, the word says. हे मी म्हणत नाही तर फक्त परमेश्वर सांगत आहे. If you're not obeying, if you're not taking any counsel, it's not me, it's a God who will reject you, my dear people.
म्हणजे हे काही माझे शब्द नाहीये, हे जो काही सल्ला जो काही तो सर्व परमेश्वरापासून तो काय जर तुम्ही त्याचा जुगार If you're not listening the word of God, not obeying the word of God, God says, I will reject you, he says. If you reject my word, I will reject you, he मग says. काय म्हणाला की परमेश्वर शब्द जर तू जुगारला नाही तर परमेश्वर देखील तुला तुझ्या पदावरून जुगारून टाकेल. Hallelujah. आमेन. तुझा मराठीमध्ये काय लिहिलंय? पदावर. पदावरून See that. राज्य पदावरून तुला जुगारले Disciples, आहे. आपलं जे पद आहे कसं सांभाळायचं? By obeying the word of God, obeying the God's word, obeying the servant of God, obeying what he says, giving the counseling, take it in the right spirit. And if you're not, my dear people, it is still there's opportunity. God is a God of compassion, the love, my dear people. As you dealt with Saul, it is lesson for you can go into the repentance and God can forgive you, my dear आणि people. म्हणून माझ्यापर्यंत जसं शौलाच्या जीवनातून आपल्याला शिकायला देखील मिळतं की त्याने जी चूक केली ती आपण तशी करू नये, की जे पदावरनं परमेश्वर म्हणलं मी तुला जुगारून देईल, तर म्हणून आपल्याला पश्चाताप करणं गरजेचं आहे. We need to repent, my dear म्हणून people. पश्चाताप करणं गरजेचं We आहे. repent, God can forgive because Jesus died for our sins, my dear people. And according to 1 John 1:9, that he says he is a faithful and just God. If you ask forgiveness, he will forgive all our sins, my dear people. आणि म्हणून एक योहान 1:9 प्रमाणे तो म्हणालाय की तुम्ही जर क्षमा मागितलं मी तुम्हाला क्षमा करेन, कारण तो आपला विश्वासू परमेश्वर आहे. तर आपल्याला पश्चाताप करणं फार गरजेचं Amen. आहे. Now here God is directly rejected म्हणजे या the ठिक- Saul king. That through Samuel prophet God has spoken to that night, and the morning he came and spoke this word to Saul, my dear people. आणि ज्या रात्री परमेश्वर शमूएल संदेष्टाशी बोलला, दुसऱ्या दिवशी सकाळी त्या ठिकाणी शमूएल संदेष्टा शौलाकडून त्याला स्पष्ट सांगितलं की परमेश्वराने तुझा नकार केलेला आहे. Amen. And the 26th Samuel said, Saul, I will not return with you, for you have rejected the word of the Lord, and the Lord has rejected you from being the king over Israel. That was the 26th verse also आणि says. 26 वचन सांगते की शमूएल शौलास म्हणाला मी तुझ बरोबर परत येणार नाही, कारण तू परमेश्वराचा शब्द झुगारलेला आहे आणि परमेश्वराने इस्रायलावरील राज्यपदावरून तुला झुगारले आहे. Now see, it's very, very interesting. Hallelujah. खूप सुंदर आहे. Samuel said to Saul, शमूएल शौलाला म्हणाला I will not return with you. आता मी तुझ्या सोबत येणार नाही. जे परमेश्वराबरोबर रिबेल करतात, रिजेक्ट करतात, आपलं काय नातं त्यांच्या बरोबर. See that. जे परमेश्वराच्या विरोधात बंडखोरी करतात त्यांच्यावर आपलं काहीच नातं If you नाही. reject the word of God, जर तुम्ही देवाच्या शब्दाला नकार देताय, amen, what is the connection between you and me? मग तुमच्यात आणि माझ्यात मग काय संबंध? काहीच नाही. More than you, I am more to God. You are not precious, my God, because He looks at me. कारण तुम्ही माझ्यासाठी मौल्यवान नाहीये, तुमच्याशी माझं नातं एवढं घट्ट नाही, पण जास्त मी परमेश्वराशी माझं नातं आहे, कारण तो माझ्याकडे तुम्ही पाहतो. का मौल्यवान नाही? कारण तुम्ही परमेश्वराचा आज्ञा मोडले तुम्ही. You have rejected, that is why I will not come with you, Samuel said to Saul. जसं शमूएल संदेष्टा स्पष्ट म्हणाला शौलाला की तू परमेश्वराची आज्ञा पालन केली नाही म्हणून मी तुझ्या बरोबर So येणार you have नाही. rejected the word of the Lord. You have not rejected me. You have not rejected anything against me. But you have rejected what the word of God came. That word of the Lord you rejected me, he said. शमूएल संदेष्टा सांगण्याचं तात्पर्य काय त्याच्यातून? तर काय म्हणतं की तू मला नाही जुगारलं किंवा माझ्या काही गोष्टींना नाही जुगारलं, तर परमेश्वराच्या शब्दाला तू जुगारलेला आहे. Yes. Rejected. God rejected from him. मग परमेश्वराने पण शौलाला त्याचं Amen. जुगारलं. Lord rejected from being king over Israel. त्या पदावरून पण काढून टाकलं. Yes. Be careful, disciples, and youth. If you are watching, also, my dear youth, be careful. Obey. Don't go against the servant of God. If you want the counseling comes, take the counseling. If you are not able to take the counseling, it is whom I will not walk. That Samuel said, I will be there, but God has rejected you all. आणि जसं माझ्या प्रियांनो तुम्ही जर शिष्य म्हणून पाहत आहात किंवा युथ पण पाहता, तर काळजीपूर्वक लक्षपूर्वक ऐका की या ठिकाणी परमेश्वर काय म्हणत आहे की जो परमेश्वराचा शब्द ऐकणार नाही, जसं शमूएल संदेष्टा म्हणाला की मी तुझ्यासोबत राहणार नाही, I will not come with you. मी तुझ्यासोबत येणार नाही. Yes. I told you last week the influence, how the influence come. If that person has left everything, the influence would have come, my dear people. But that influence had come. That is why the things changed, my dear people. जसं मी गेल्या आठवड्यात पण तुम्हाला शिकवलं उदाहरणं दाखलांमधून की त्या ठिकाणी जसं प्रभाव कसा येतो, चुकीचा प्रभाव म्हणा, जो प्रभाव जो आहे ते संगतीमुळे ते प्रभाव येतो. Oh, hallelujah. That is why be careful, be disciples. Whom you are close, whom you are not close. We should be very aware, my dear people. That person is telling lies against the church.
against the pastor, against if telling the lies, your eyes should be open. That person, you should be one step behind, my dear people, or one step forward, but not mixing with that person, because that influence will come upon you. That lies, that sin will lie, because Bible says the sin lies at your door. कारण माझ्या प्रियानं तुम्ही फार जागृत असलं पाहिजे की जी व्यक्ती जी काय आहे ती देवाच्या शब्दाच्या विरोधात जाते किंवा देवाच्या सेवकाच्या विरोधात काही बोलते, तर त्यांचा जो चुकीचा प्रभाव तो तुमच्यावर पडू नये म्हणून एक पाऊल एक तर पुढे तरी राहा किंवा एक पाऊल मागे राहा, पण त्यांच्यामध्ये मिक्स होऊ जाऊ नका. That's what Samuel said. आणि ते तो सांगत प्रभूचा आहे. सेवक असून, प्रॉफिट असून तो म्हणला, सॉल मी तुझ्या बरोबर येणार नाही. हालेलुया. I will not come with you, Saul. म्हणून म्हणाला की शौला तुझ्यासोबत मी येणार नाही. See that. So we also be, as my dear people, as we are growing in the Lord, we also should be very sure, my dear people, that person is telling lies. That person is how he speaks, how his attitude, how the perspective change, how the talk change. If you notice something contrary and it is not biblically, don't take one step behind or go spiritually more ahead from him, my dear people, from that person. जसं समोरच्या व्यक्तीचं आपल्याला समजतं लगेच बोलणं, त्यांचं वागणं, त्यांचं चालणं, तर त्यांचे जे काही चुकीचा जो प्रभाव आहे जर तुम्हाला समजलं तर त्यांना सांगायला नका जाऊ, पण एक पाऊल पुढे तरी प्रभूमध्ये वाढा किंवा एखादं पाऊल तुम्ही मागे जावा त्यांच्यापासून, Hallelujah. पण त्यांच्यामध्ये मिक्स होऊ Are you नका. understanding, my dear समजत people? आहेत का माझ्या See, this is प्रियांनो? a deep thing, my dear. See, why I'm saying, my dear people, if that person is not right, how can we worship God? If you're flowing to something like, if you're not like obedient, how you will worship God? And God is saying, I'm searching for a true worshipper who worship in the spirit and the truth, my dear people. आणि म्हणून जो देवाचा शब्द ऐकतच नाही, मग तो जर आराधना जर करत असेल तर देवाला ग्रहण इथं होणारच नाही. म्हणून परमेश्वर काय म्हणते की मी खरे आराधकांना शोधत आहे. So as Samuel turned to go away, see that he turned and to go away, my dear people. मग शमूएल तो वळाला आणि तो जाऊ लागला, He turned away. तो तिथून वळाला. Saul seized the skirt of his robe and tore, my dear people. आणि मग शौलाने त्याच्या झग्याचा काठ धरला आणि तो काठ फाटला. God, Fatla, see that. He turned. शमूएल संदेष्ट त्याच्यापासून वळाला, फिरला. He hold his skirt and the rope was tore, my dear people. आणि मग शौल राजाने त्या ठिकाणी शमूएल संदेष्टाच्या झग्याचा काठाला पकडलं आणि ते काठ They फाटला. got Fatla. Hallelujah. See that. So much tightly you might be hold, my dear people. त्याने एवढं घट्ट धरलं होतं तो काठ. With the repentance or with the grudge or with, we don't know, but he hold it very tight. That the rope was cut, like tore, my dear people. आणि तो काठ त्यांनी कोणत्या म्हणजे उद्देशाने पकडलं होतं? पश्चातापाने पकडलं होतं का दुसऱ्या काही उद्देशाने पकडलं माहिती नाही, पण त्याने एवढं घट्ट पकडलं होतं तो फाटला. कधी कधी असं होतं, रिपेंटन्स करतो पण रिपेंटन्स चांगलं वृत्तीने पण रिपेंटन्स नसतं. हालेलुया. म्हणून कधी कधी आपण पश्चाताप तर करतो पण त्याची वृत्ती पण महत्वाची असते. We repent in the front, but we rebel behind, my dear people. म्हणजे आपण सर्वांसमक्ष पश्चाताप करतो पण मागून आपण बंडखोरी Amen. That's what he says. Samuel turned back आणि पाठीमागून त्यांनी धरलं. Hallelujah. He from the hold he tore. Yes, many times you hold the grudge in us of the rebelliousness in our life, my dear people. आणि जसं या ठिकाणी शौलाने देखील शमूएल संदेष्ट वळाल्यानंतर त्याचा काठ धरला, आपणही तशाच प्रकारे कधी कधी बंडखोरी आपल्या हातात धरून ठेवतो. Hallelujah. I believe somewhere if Saul might be like, oh, he might be repented, he might prayed and prayed, fasting and praying as we see in the David's life. We learn more further David's life, how the David God gave, like lifted the David, my dear people. तर मी त्याचं आपण पुढेही पाहणार की दाविदाच्या जीवनातून की परमेश्वराने कसं दाविदाला देखील पुढे उचललं आणि शौलाने कदाचित त्या ठिकाणी पश्चाताप केला पाहिजे किंवा उपास वगैरे त्यांनी आपण सर्व पुढे बघणार आहोत. I mean, I assume like I said, but it was like instant. He hold it and the rope and the skirt was torn, my dear people. आणि त्याने तो पश्चाताप म्हणजे पूर्णतेने केला का नाही आपल्याला माहिती नाही, कारण त्याने त्या क्षणाला त्याने तो काठ धरला आणि तो फाटला. Amen. But Samuel said to him. पण शमूएल त्याला म्हणाला, Samuel said to him, my dear people. शमूएल त्यास म्हणाला, The Lord has torn the kingdom of Israel. From this day he is given to the neighbor of yours who is better than you. Oh, hallelujah. आणि 28व्या वचनामध्ये शमूएल त्यास म्हणाला की परमेश्वराने इस्रायलावरील तुझे राजपद तुझपासून काढून घेऊन ते तुझ्याहून जो बरा अशा तुझ्या एका शेजाऱ्यास दिले आहे. When the rebellious is there, म्हणजे आज बंडखोरी असते. what the Samuel says, शमूएल काय म्हणाला? Lord,
has stolen your kingdom from Israel. की परमेश्वराने तुझं इस्रायलवरचं राजपद तुझ्यापासून काढून घेतलेलं आहे. म्हणजे तुमचं पदावरण परमेश्वराने काढून टाकलंय, तुम्हाला कळलं पण नाही. हालेलुया. Amen. आमेन. God has removed you from the post, my dear people. तर परमेश्वर तुमच्या पदावर तुम्हाला काढून He टाकलं, has removed, my dear people. काढून टाकलं. Amen. Amen. And as for this day, He has given to it your neighbor. Oh, see that. Hallelujah. आणि आजच्या दिवशी तुझ्याहून जो बरा आहे त्याला म्हणजे तुझ्या शेजाऱ्याला त्याने दिलेला आहे, Who is better than you? जो तुझ्यापेक्षा बरा आहे. I believe, my dear people, somewhere that story, what I was praying in the Spirit, that story matches here, my dear people. I believe. Hallelujah. आणि मी विश्वास ठेवतो की जिथे मी प्रार्थना करतो तो कुठेतरी ही ती गोष्ट या गोष्टीला म्हणजे जुळत Because आहे. I was praying, I could say or not, because it was from the Holy Spirit. Somebody should not hurt that prayer or anything. But I feel somewhere that like the Holy Spirit has given that, and here that the Word of God says, my dear people. आणि तसं मी तिकडे प्रार्थना करत होतो, हे बोलू का नको, त्यावेळेस मला देवाचा आत्मा बोलला की हे बोल म्हणून. तर हे देवाच्या आत्म्याद्वारे होतं. Amen. That is why he says the Lord has stolen the kingdom of Israel. From this day, He has given to the neighbor. कारण तेव्हा शमूएल त्याच म्हणाला, परमेश्वराने इस्रायल तुझे राजपद तुझपासून काढून घेऊन ते तुझ्याहून जो बरा अशा तुझ्या शेजाऱ्याला दिले आहे. Hallelujah. Same in that school, that example, my dear people, given that given the post of the monitor in this class, my dear people, the post, the God will take and give to another. When you rebel, my dear people, when you rebel, God against the word of God, God will take away your kingdom, my dear people. Take away your positions of your life. जसं आपण गेल्या आठवड्याच्या गोष्टीच्या पण आपण गोष्टीमध्ये पण पाहिलं होतं की जो दुसरा विद्यार्थी जो हुशार होता त्याला ते मॉनिटरचं पद मिळालं. म्हणजे सांगण्याचं काय की ज्यावेळेस तुम्ही ते परमेश्वराचे शब्द ऐकता आणि आचरण करता, तर तुम्ही बंडखोरी जर करत नसाल तर तुमच्या जीवनामध्ये ती पडते. My dear people, तर माझ्या प्रियांनो, I believe you are understanding this message. मी विश्वास ठेवतो की तुम्हाला आजचा संदेश समजलेला With the आहे. help of the, little deeper, but it is hard food. You have to take it, because I want you should be very strong, because the days are coming, my dear people. The days are coming. Already we are in the days of our preparation. In the preparation, if we are not prepared, my dear people, I tell you, when the lockdown will open, what will happen? You'll know, my dear people. आणि मी जे काय तुम्हाला आता अन्न हे देते, आत्मिक अन्न, ते जड अन्न जरी असलं तरी ते तुम्ही घ्या माझ्या प्रियानो. कारण की जसं आपण आता शेवटचा काळ जो तयारीचा जो काळ आपण त्या काळामध्ये आहोत, आणि आपण तयार जर झालो नाहीये लॉकडाऊन नंतर आपण बाहेर येतोय आणि आपण तसेच आहोत, तसेच झालो, तर मग अर्थ नाही. We have to come with the new. तर आपण नवीनपणाने यायला पाहिजे, With the newness, my dear people. नवीनपणाने. So, my dear people, तर माझ्या प्रियांनो, shall we all just stand up, my dear तर people? आपण सर्वजण उभे राहूयात. I want to go, but next week again I will go into more deeper, my dear people, that you will all understand how we need to walk in the spirit of the word of God, my dear people. तर मला अजून खोलवर पुढच्या आठवड्यात मी तुम्हाला सांगेन की आपण किती परमेश्वर सोबत कसं चाललं पाहिजे. I want not only all should watch, and the disciples and the students, every should be watching and applying this word of God in their lives. तर माझी इच्छा आहे की फक्त शिष्यांनीच नाही तर सर्वांनी हे संदेश पाहावं आणि युथनी पण पाहावं, विद्यार्थ्यांनी पाहावं, जेणेकरून आपल्या जीवनात त्याचे It's लागू करतील. learning for everyone. तर हे सर्वांना शिकण्यासाठी आहे, Learning and changing शिकून and बदलण्यासाठी आणि repentance. पश्चाताप करणे. God has a great plan for everyone, my dear कारण people. परमेश्वराची प्रत्येकासाठी खूप महान योजना Shall we आहे. all just close as I look to God? तर आपण आपले डोळे बंद करून देवाकडे पाहूया. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू, Oh, thank you, Master. धन्यवाद येशू. Oh, just lift your hand and just praise the living God, my dear people. तर आपण आपले हात उंच करून त्या जिवंत परमेश्वराची आराधना Oh, He करूया. will touch you right now. तो आता तुम्हाला स्पर्श He करेल, will help you to understand the word of God. तो तुम्हाला देवाचा शब्द समजून घेण्यासाठी तो Come on, मदत just करेल. wherever you are, from whichever place you are watching, close your eyes and look to God. तर तुम्ही जिथे कुठे असाल, ज्या कोणत्या ठिकाणी तुम्ही असाल, आपले डोळे बंद करा आणि त्याच्याकडे पहा. Open your hands and start praying to God. आपले हात परमेश्वराकडे उंच करून तुम्ही प्रार्थना करा, Speak to the God. परमेश्वराशी बोला. Say, Lord, I have
taken word in a worthy manner in my life. आणि प्रभूला सांग की प्रभू मी माझ्या जीवनामध्ये तुझा शब्द योग्यतेने मी घेतला आहे. I will apply every word for my life. प्रत्येक शब्द मी परिषद तुझा शब्द या जीवनासाठी मी लागू करेन. Every word which has given to me, I will apply in my जो life. प्रत्येक शब्द तू माझ्यासाठी दिलेला तो मी माझ्या जीवनात लागू करणार. I will flow what the word of God says. I flow in that word of God. देवाचा शब्द जे काही सांगत आहे त्याच्यामध्येच मी वाहणार. Every word which come from that servant of God, I will take and I flow, oh Lord. जे काही देवाच्या सेवकात परिषद तुझ्या सेवकाद्वारे जो शब्द आलेला आहे तो मी I घेऊन will not त्याच्यात चालणार. follow a person who is telling lies or murmuring or against and he making his lie and making to other also lie. I will not flow with those people. आणि ज्या व्यक्तींद्वारे मग परमेश्वर जे कुरकुर करतात दुसऱ्यांच्या बद्दल विरोधात काही बोलतात अशा लोकांबरोबर मी वाहणार नाही. Help me, Lord, प्रभू मला मदत कर that I can walk before them or behind them, but I want to walk with you, oh Lord. प्रभू मला मदत कर जेणेकरून मी अशा लोकांमध्ये मी मिक्स न होता मी एकदम पुढे तरी चालेन त्यांच्या किंवा एकदम मागे तरी चालेन. I want you, Lord. प्रभू मला तू पाहिजे. Holy Spirit, I need you, Holy Spirit. पवित्र आत्मा मला तू हवा I need your guidance. मला तुझं मार्गदर्शन I हवं. need your help, Holy मला तुझे Spirit. मदत हवी पवित्र आत्मा. Without you, I cannot walk, Holy Spirit. पवित्र आत्मा तुझ्याशिवाय मी चालू शकत Help me, नाही. Holy मला Spirit. मदत कर पवित्र What the आत्मा. position you gave me, that holy position, I want to hold in the holy position, and I want to worship you, Lord. आणि मला जे काही तू पवित्र जे पद दिलेलं आहे ते पवित्र पद मला पवित्रतेने सांभाळायचं Yes, आहे. my dear people. होय माझ्या Holding प्रिया. the position is not the position. Holding the holiness with the word of the Lord, God will honor you, and God will hold your position for your life. होय माझ्या प्रियानं फक्त पद धरून राहणं नाही पण ते पवित्रतेने ते धरून राहणं आणि मग परमेश्वर त्याच्यावर तुमचा सन्मान करेल. God's anointing is just flowing upon you. आता देवाचा अभिषेक तुमच्यावरती वाहत आहे. Receive the touch. देवाचा स्पर्श स्वीकारा. You feel the Holy Spirit. पवित्र आत्म्याने भरले जा. Receive the anointing. स्वीकारा. Oh, He's touching you with the mighty power of the Holy Spirit. तो तुम्हाला आता महान सामर्थ्याने Oh, भरत you आहे. have been feeling right. The Holy Spirit is just filling you right now. पवित्र आत्मा तर तुम्हाला भरत आहे. Receive right स्वीकारा, now. Receive the touch of God. देवाचा स्पर्श Receive स्वीकारा. the anointing in the name of Jesus. येशूच्या नावात अभिषेक Oh, स्वीकारा. Rabahanto, होय बशकान तिरी बरी बाबा रहान तोरी बरी बा. Come on, my dear people, if you're one among you, come on, repent. God will forgive you right now. तर माझ्यापर्यंत तुम्ही त्यातले एक असाल तर तुम्ही आता पश्चाताप करा. परमेश्वर तुम्हाला क्षमा करेल. Repent, पश्चाताप my dear करा. people. पश्चाताप करा माझ्या प्रियांनो. Repent. पश्चाताप करा. God is touching you right now. आता परमेश्वर तुम्हाला स्पर्श करत Thank you, आहे. Jesus. धन्यवाद येशू. Lord, I pray that every word is sealed in their hearts with the blood of Jesus. प्रभू मी प्रार्थना करतो प्रत्येक तुझा शब्द त्यांच्या हृदयामध्ये छेदला जाऊ दे येशूच्या Thank नावात. you, Father. धन्यवाद प्रभू. Lord, bless them, everyone. प्रभू प्रत्येकाचा आशीर्वादित Week कर. after week, you're blessing them, taking care. I thank you, Master. प्रभू प्रत्येक आठवड्यामागून आठवड्यात तू त्यांना आशीर्वादित करते तू त्यांची My काळजी Lord, घेतेस this तुझे week आभार also you मानतो. have taken care. I thank you, Master. प्रभू या आठवड्यात पण तू त्यांची काळजी घेतेस तुझं धन्यवाद. All glory to you, Lord. सर्व गौरव तुला Cover प्रभूजी. them under your blood, O तुझ्या Master. रक्ताखाली त्यांना तू झाकून ठेव. In Jesus' name I pray. येशूच्याच नावात मी प्रार्थना करतो. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Are you received something in your life? तर आज तुमच्या जीवनात तुम्ही काही शिकलात किंवा स्वीकारलात? Amen. आमेन. Watch it this, my dear people. If you're not understood, watch it 10 times. You will understand what the message comes for you. तर हा संदेश नीट पहा. नाही समजलं तर 10 वेळा पहा. मग तुम्हाला समजेल की परमेश्वर तुमच्याशी काय It is बोलतो. on the YouTube, my dear people. तर हे युट्यूबवरच आहे माझ्या प्रियांनो. So God is there, Helper is there, Jesus is there. Take the help and He will lead you. He will help you to hold your position in the holiness. तर परमेश्वर आहे, येशू आहे आणि आपला मदतगार पवित्र आत्मा देखील आहे. तर फक्त त्याला धरून तुम्ही राहा. Thank you. धन्यवाद. God bless you. देव बाप्पा तुम्हाला सर्वांना आशीर्वाद.